आजीच्या रूमला कडी कोणी लावली असेल? सिद्धू? आय थिंक ही सिद्धूची रूम असेल. पण दरवाजाला बाहेरून कडी का असेल? सिद्धू, सिद्धू, ए सिद्धू. हरीश, हरीश तू आहेस का? भावनाताई, तू आहेस आत? सिद्धू तू इथे कसं काय? बरं झालं बाबा तू ती कडी उघडलीस, नाही तर उद्या सकाळपर्यंत इकडेच अडकलो असतो. थांब थांब थांब. अरे पण तू इथे काय करतोयस? दरवाजाला बाहेरून कडी आहे आणि तू असं बसून काय करत होतास? कोणाला तरी फोन लावायचा होतास ना? सिद्धू, म्हणजे तुला कोंडून ठेवलं होतं? हो. अरे पण का? सांगतो सांगतो. अरे आम्ही श्रीकांतच्या ॲक्सिडेंटची केस पुन्हा ओपन करतो. त्याचीच तक्रार करायला आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो. पण घरात कोणालाच ते आवडलं नाही रे. या सिंचना आणि हरीशने नसते उद्योग करायला सुरुवात केली वाटतं. काय गरज होती या दोघांना सिद्धू आणि भावनाच्या खोलीचं दार उघडायची? मला हे लवकरात लवकर आजींच्या कानावर घातलं पाहिजे. सरप्राईज. चैन, काय करतोयस तू? काय झालं जानू, तू तू असं अंग का सोडतेस? तूच म्हणाली होतीस ना की नॉर्मल वाग नॉर्मल वाग. मग मी प्रयत्न करतोय, तू पण रेसिप्रोकेट कर ना. सॉरी, काय सरप्राईज आहे आणि तू माझे असे डोळे का झाकलेस? सांगतो, पण डोळे बंद ठेव, ठीक आहे? हो. तर फिर डोळे उघडायचे नाही आहेत. हो, नाही उघडत. आता उघड डोळे. ऐक, कसलं गोंडस पिल्लू आहे. आपलं बाळ. एक मिनिट, तुला कसं कळलं आपलं होणारं बाळ असंच दिसेल? हे बघ ना, तुझ्यासारखेच टपोरे डोळे, दाट केस, नाजूक हात. हा, नाक मला माझ्यासारखं हवंय, तरतरीत. तुझ्यासारखं नाही, नकट. अच्छा, माझं नाक नकटं का? तू कधी आरशात स्वतःला नाही पाहिलंस का? नाही, ठीक आहे, माझं नाक नकटंय, माझे गाल गोबरे आहेत, माझे डोळे टपोरे आहेत, अजून काही? पण बाकी सगळं परफेक्ट आहे. म्हणजे तुझे टपोरे डोळे, तुझे नाजूक हात, दाट केस आणि तुझे नकट नाक, ते पण मला खूप आवडतं. एकदम परफेक्ट आहे. जानू, तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे माझ्याकडे. अजून एक सरप्राईज? म्हणजे तू आता मला इतक्या दिवसांनी हे असे सरप्राईज वगैरे देतोस ना. बरं मला सांग, काय नेक्स्ट सरप्राईज? वेल, आत्तापर्यंत मी तुला गायला लावलं, राईट? पण आज मी तुझ्यासाठी गाणार आहे. काय? अरे देवा, जयंत, ते माझे इयर प्लग्स मी कुठे ठेवलेत, तुला आठवत आहे का? अच्छा, म्हणजे मी मस्करी केली तर तू पण गाणार का? गंमत केली अरे मी. तू बिनधास्त का. तू जसंही गाणं गाशील ते ऐकायला आवडणारच आहे मला. पण इतकं पण वाईट नाही गात मी. तू बघच आता. रेडी? तू हवीशी मला, तू हवीशी
कळले तुला तू हवीशी भास सारे कालचे आज ते झाले खरे तरी का हुरहुर वाटे आपुलीशी तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी हे नव्याने काय घडले पाऊले रेंगाळती तोच वाऱ्याचा शहारा श्वास का गंधाळती सोबतीने चालते भोवताली वाहते बंध जुळले या मनाचे त्या मनाशी हो तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी पाहिले जेव्हा तुला मी पाहताना तू मला मी तुझी होऊन गेले विसरले माझी मला काय जादू सांगना हरवुनी जाता पुन्हा कोवळे से पून आले सावलीशी तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी जयन, खूप छान गाणं गातोस तू. मला खूप आवडलं. मी काय म्हणते, अजून एक गाणं गा ना. अजून एक गाणं. हम्म. मी एकच गाणं तयार केलं होतं. हो का? ठीक आहे, नेक्स्ट टाइम गा. पण खरं सांगू का, मला ना खरंच आपल्यामध्ये या अशा गप्पांची खूप गरज होती. आता मी ते सगळं करणार जानू, ज्यामुळे तू पुन्हा एकदा माझ्यावर इम्प्रेस होशील, माझ्यावर डाऊट घेणं बंद करशील आणि माझ्यावर आधीसारखंच प्रेम करशील. धन्य आहेस तू बाबा. त्या भावनाशी लग्न करून ना स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलायस हे पण कळत नाहीये तुला. ऐक ना ते सगळं जाऊ दे. मला आधी सांग, तू हरीशला घेऊन इथे का आलीस? का आले म्हणजे? आणि तुला काय प्रॉब्लेम आहे? तू तुझ्या बायकोला घेऊन इथे राहतोयस ना, मग मी माझ्या नवऱ्याला घेऊन इथे आले तर तुला काय प्रॉब्लेम आहे रे? तसं नाही मला बोलायचं आहे ताई. तू ये, काहीच प्रॉब्लेम नाही, तू बिंदास राहा. पण ताई एक कारण तर सांग मला, काय म्हणजे तुमच्यात परत काही प्रॉब्लेम वगैरे झालाय का? हे माझं घर नाहीये का? ताई तुझं घर ते जिथे तुझे सासू सासरे राहतात. आता तूच मला सांग, माझं भावना मॅडमशी लग्न झाल्यानंतर तू पाहिलंयस कधी भावना मॅडमना विनाकारण माहेरी राहताना? ए प्लीज हा सिद्धू, त्या भावनाचं कंपॅरिझन माझ्याशी करू नकोस. म्हणजे तिकडे पण मी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देते, इकडे पण तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. अरे पीसफुली राहू द्या ना मला. चुकतंय ताई तुझं, आणि ते मी तुला दाखवूनच देईन. लवकरात लवकर तुला तुझ्या नवऱ्यासकट पुन्हा एकदा सासरी पाठवेन. आपल्या घरात भावना मॅडमचा छळ होतोय तेवढा खूप आहे. तुझ्यामुळे जर लक्ष्मी काकू आणि श्रीनिवास काकांच्या डोक्याला त्रास झाला ना, तर तो मला अजिबात चालणार नाही. ताई मला माहिती आहे या घरात आपली काहीच इमेज नाही, पण तुझ्या सासरचे तुझ्यासोबत असे वागतात. अरे ते मुद्दाम नाही वागत तसं. आमचं लग्न त्यांना आवडलं नाहीये म्हणून कधी कधी असे अति वागतात. म्हणजे आम्ही काहीही करायचा प्रयत्न केला ना की त्यात मोडता घालतात. ताई तू हे सगळं कसं काय सहन करतेस ग? तुला आपल्या घरी यावंसं वाटत नाही का? वाटतं ना, खूप वाटतं यावंसं. पण आता हे घरही माझंच आहे ना.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे सिद्धिराज आहे. या घरात माझ्याशी कुणी कसंही वागलं, कुणी काहीही बोललं ना, तरी सिद्धिराज माझ्या बाजूनी बोलतात. ते कायम माझ्या पाठीशी उभे असतात. ते मला कायम समजून घेतात आणि म्हणूनच अरे मला या सगळ्या त्रासाचं काहीच वाटत नाही. पण ताई मला सांग, या सगळ्याबद्दल आई बाबांना माहिती आहे का? अरे नाही, त्यांना कशाला माहिती असेल? का? म्हणजे तू आईशी बोलतच असशील ना? हो बोलते मी, पण हे सगळं नाही सांगत मी त्यांना. का? अगं म्हणजे हे सगळं तू आईशी बोलली तर तुलाच बरं वाटेल ना? मला बरं वाटेल, पण हे सगळं ऐकून त्यांना किती त्रास होईल. आणि हरीश, इथे माझ्या बरोबर सिद्धिराज आहेत ना, मग मला इकडे कशाचीच कमी नाहीये. आणि मला असं वाटतं की इकडचं सगळं आई बाबांना न कळलेलंच बरं. सिद्धिराजची मान खाली जाईल अशी कुठलीही गोष्ट मला माझ्या माहेरी कळू द्यायची नाहीये. असो, तू सहजच. हा हो, मी सहजच आलो. बरं, तू इथे बस, मी सिद्धिराजशी बोलून येते. ताई, तुला इकडे कोंडलं जातंय, त्रास दिला जातोय, पण तरी सुद्धा तू समाधानी आहेस ग. कारण तुझा नवरा तुझ्या सोबत आहे आणि याची जाणीव सुद्धा आहे तुला. मला मात्र दोन्ही घरी खायची प्यायची भ्रांत नाही, कुठलीच कमी नाही. पण माझी बायकोच माझ्या साथीला नाही. तिला माझं मनच कळत नाहीये ग ताई. आणि तिच्या हट्टापायी मला आता इथे घर जावई बनून राहायची वेळ आली आहे. माझा स्वाभिमान अगदी मातीमोल झालाय, हे सुद्धा तिला कळत नाही. आजी, आजी, हो हो हो, तर काय आग बिग लागली की काय ग एवढ्या घाई घाई नाही याला? आजी, आग लागली नाही, आग विझवली आहे त्या हरीश भाऊजी आणि सिंचनाने. आजी, हरीश भाऊजीने भावनाच्या रूमचं आणि सिंचनाने सिद्धूच्या रूमचं दार उघडं ठेवलंय. एवढंच ना? हे बघ, सिंचना आणि तिचा तो बिनकामी नवरा, या दोघांनी हे जर काम केलं नसतं तरी तुझ्या नवऱ्यानं आणि तुझ्या सासूनं हे काम नक्कीच केलं असतं. आजी, ते पुन्हा कंप्लीट करायचा विचार करतील आणि पुन्हा पोलीस स्टेशनला जातील. हे बघ निलांबरी, आजचा दिवस टळला ना, मग झालं तर माझ्यासाठी उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. उद्या निवडणुकांचा निकाल लागणार आहे आणि त्या निकाला अगोदर मला हा सावळा गोंधळ नकोय. उद्या सकाळपासूनच माणसांची रेलचेल होईल आणि या गोंधळामध्ये दोघांनाही घरातून बाहेर पडणं शक्यच होणार नाहीये. नंतरचं नंतर बघू. आणि हो, एक काम, रात्रीचं जेवण किंवा काही शिल्लक आहे काय अन्न? आहे ना नव्हे, ते सगळं अन्न लपवून ठेवायचं एकतर, नाहीतर कुत्र्यांना घालायचं. आज रात्री सिद्धू आणि सिद्धूच्या बायकोला जेवण मिळता कामा नये. पोटाला चिमटा बसला, अक्कल ठिकाणावर आहे. आजी, लगेच कामाला लागते मी. जा. सॉरी मॅडम, अहो तुम्ही ठीक आहात ना? हो मी ठीक आहे, तुम्ही ठीक आहात ना? नाही नाही, मला काय झालं हो मॅडम, अहो खरंच सॉरी हो. तुम्हाला असं ते रूम मध्ये कोंडून वगैरे ठेवलं, म्हणजे खरंच जास्त झालंय आज आणि माझ्यामुळे तुम्हाला नेहमी असं सहन करावं लागतं. अहो तुमच्यामुळे नाही हो,
माझ्यामुळे होतंय जे काही होत आहे ते. मॅडम अहो काही काय बोलताय तुम्ही म्हणत होता की 2 दिवस आपण थांबूया, 2 दिवसानंतर तक्रार करूया, पण मी सुगास बोललो त्वरित तात्काळ ताबडतोब जाऊन तक्रार करूया, त्यामुळे झालंय. आणि या सगळ्यात तुम्ही उगाच उपाशी राहता. मॅडम ऐका ना, मी पटकन जेवायला वाढू का तुम्हाला? सिद्धिराज, नाही नाही, म्हणजे अहो आईने बनवलेलं जेवण तुम्हाला वाढू का असं म्हणायचं होतं. चला सावकाश, चला चला चला. अहो मी kitchen- थांबा मॅडम, थांबा हो तुम्ही. मी आहे ना किचन मध्ये, बिंदास या. हा तुम्ही एक शब्दही बोलू नका मॅडम. कसं आहे ना, मी आज तुम्हाला सांगितलंय की आज जेवण तुम्हाला मी वाढणार म्हणजे वाढणारच. हो. या अहो थांबा थांबा थांबा, या डब्यात असतील ते, थांबा ना. चपात्या संपल्या असतील पण आपण डाळ भात खावा ना मॅडम. हा आईच्या हातचा डाळ भात पण एक. सिद्धिराज, मला माहिती होतं आपल्यासाठी जेवण उरलेलं नसणार आहे. आपण एक काम करूया ना, मस्त पटकन खिचडी नाही टाकते. नाही 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 मॅडम प्लीज. एक तर तुम्ही माझ्यामुळे उपाशी राहिलात, त्याच्यामुळे तुम्ही खिचडी वगैरे खरंच बनवायची नाही. पण मग आपण जेवायचं काय? तुम्ही माझ्यावर सोडा ना. गरमा गरम वडा पाव. पण एवढ्या रात्री कुठनं मिळाला तुम्हाला? अहो आपले जिगरी दोस्त रमेश, सुरेश आणि महेश, एक कॉल केला त्यांना डायरेक्ट घेऊन आले. सिद्धिराज, मित्रांच्या बाबतीत खरंच तुम्ही खूप लकी आहात बरं का. आणि माझ्याकडनंही त्यांना थँक्यू सांगा. हा विषय का. या खरंच खूप मस्त आहे. अहो आपल्या नाक्यावरचाच वडापाव आहे, पप्पूचा वडापाव. काय? कुठला? पप्पूचा? अरे अहो मित्र आहे आपला चांगला, तो असं काय करता. कोण पप्पू? अरे मॅडम अरे तुम्ही नावावर कशाला नाही. तुम्ही एक काम करा, मिरची खात्या बरोबर. अहो म्हणजे वडापाव बरोबर. उगाच विषय बदलू नका. काय म्हणालात तुम्ही? पप्पू? पप्पूचा वडापाव? अरे तू परत तिकडेच अडकून बसल्या. अहो राहू दे ना, नावात काय म्हणत. सिद्धिराज, तुम्ही माझ्यावर रागवलाय का म्हणून मला ही मिरची देताय खायला? अहो नाही नाही नाही, अहो राग अहो तसं नाही, आता प्रेमानेच दिलं होतं. अहो वडापाव सोबत मिरची खाणं म्हणजे आहा हा. अहो खाऊन तर बघा मॅडम, शास्त्र असतं होते. अरे आणि सोबत चहा. चहा म्हणजे ते पंचामृतच असतं. किती विनोदी आहात हो तुम्ही, थांबतच नाही आहात. मॅडम मला काय बाकी जमत असेल नसेल माहित नाही, तुम्हाला हसवायला मात्र नेमकं जमतं. अगदी खरंय. अरे काय खरंय, मला काही जमत नाहीये. सिद्धिराज, मॅडम ऐका ना, घरच्यांचा आज असं कोंडणं किंवा एरवी जो ते छळ वगैरे करतात, हे सगळं तुम्ही प्लीज मनावर नका घेऊ. म्हणजे आनंदी जेव्हा मोठी होईल ना, तेव्हा ना आपण हे सगळे किस्से, म्हणजे घरच्यांनी आपल्याला काय लेवलला त्रास दिला ना, हे सगळं तिला सांग. म्हणजे मला मान्य आहे की आता आपल्याला त्रासदायक वाटतंय, पण जेव्हा आपण हे दिवस भविष्यात आठवू ना, तेव्हा आपल्यालाच हसायला येईल बघा. हा असंच. तसं असेल ना तर माझं आयुष्य सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग आहे. कारण जेव्हा मला कळलं ना माझ्या पत्रिकेत दोष आहे, तेव्हापासून मी फक्त आणि फक्त संकटांना सामोरीच जाते. ही संकट काय माझी पाठच सोडत नाहीये. मॅडम खूप सहन केलं ना तुम्ही आजवर. हो, मी इथवर तरले कारण मला आधार द्यायला माझी हक्काची माणसं माझ्या सोबत होती. आई, बाबा, आनंदी, व्यंकी दादा, जानू आणि आता तुम्ही. म्हणजे पण आहे लिस्ट मध्ये. मग विषय आहे का? तुम्ही खरंच खूप स्पेशल आहात सिद्धिराज. म्हणजे
आपल्या सोबत असं कोणीतरी कायम असणं हे फिलिंगच खूप बेस्ट आहे. बघा ना, म्हणजे तुम्ही आजपर्यंत कायम माझ्या सोबत होतात आणि आजही आत्ताही माझ्या सोबत आहात. खरंच खूप छान आहे हे फिलिंग. आणि मी हे खूप मनापासून बोलते हा. या वडापावची शपथ. अहो काय, कुठे हरवलात? नाही नाही, काही नाही काही नाही. खरं सांगा. अहो खरंच काही नाही, दिलचीची शपथ. सिद्धिराज, आपण श्रीकांतची केस पुन्हा ओपन करायचं म्हणतोय. हे खूप मोठं शिवधनुष्य उचलतोय का हो आपण? नाही नाही, असं का वाटतंय पण तुम्हाला? नाही म्हणजे तो पळून गेलेला ड्रायव्हर आपल्याला सापडेल का? मॅडम कसं असतं माहिती आहे का, माणसाच्या मनात जर हेतू चांगला असेल आणि कुठलीही धडपड करायची तयारी असेल ना, तर अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होऊ शकते. त्याच्यामुळे आनंदीच्या बाबांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आपण गप्पा बसायचं नाही. मी विचार करून ठेवलाय मॅडम, उद्याची सकाळ आहे ना धमाकेदार असणार आहे बघा आपल्याकडे. म्हणजे कळेलच उद्या तुम्हाला. तोवर पप्पूचा वडापाव एन्जॉय करा तुम्ही. गार होईल का? बाबा, काय ग? काय झालं? असे का बसलात? काही टेन्शन आहे का? नाही ग, हरीश आणि सिंचना अजून आलेले नाहीत, त्यांची वाट बघतोय. एवढं काय, आता ते लहान नाहीयेत, येतीलच. गेले असतील कुठेतरी. तुझं बरोबर आहे वीणा, ते काही लहान नाहीयेत दोघे, पण अगं खूप उशीर झालाय आता. एव्हाना यायला हवे होते. बाबा, पण असं किती वेळ बसणार आहात बाहेरच? सकाळी परत लवकर उठायचंय ना, मुलांना सोडायला जायचंय, परत दिवसभर गॅरेजमध्ये पण काम करावं लागेल. पण आज लक्ष्मी नाहीये ना घरी. ती सुद्धा शेवटचा माणूस घरी येईपर्यंत जागत असते. हो ना? तुला गंमत सांगू का, जेव्हा लहानपणी ही मुलं अभ्यास करत बसायची ना, म्हणजे रात्री उशिरा जागून अभ्यास करायची, तेव्हा लक्ष्मी सुद्धा त्यांच्या बरोबर जागायची. आता आज लक्ष्मी नाहीये म्हटल्यावर हे काम मलाच करायला हवं नाही का? हरीश आणि सिंचना येईपर्यंत मला काही झोप यायची नाही. ठीक आहे, मग मी पण बसते तुमच्या बरोबर इथेच. पण बाबा, त्या दोघांना फोन तरी लावलाय का तुम्ही? अगं दिवसभरात अनेक वेळा फोन केला त्यांना, उचललाच नाही दोघांनी. म्हणूनच तर कळायला काही मार्ग नाहीये ना. आश्चर्यच आहे. तर दोघांपैकी कुणीतरी फोन उचलायलाच हवा ना. पण बरं आहे, लक्ष्मी घरी नाहीये. ते ती इतकी काळजी करत बसली असती ना. बाबा, आईंनी अशा परिस्थितीत काय केलं असतं? बाबा, सिद्धू, तुला त्या गेलेल्या माणसाला न्याय मिळवून द्यायचा आहे. अजूनही तुझ्या मनात त्याच्याबद्दल काहीतरी आहे आणि अशा कलुषित मनाची बाई आम्ही सून म्हणून स्वीकारू शकणार नाही. तुला जर त्या माणसाला न्याय द्यायचा असेल तर तू खुशाल बाहेर राहा, कारण अशा बाईला या घरचा उंबरा ओलांडून येता येणार नाही. मी तो कदापि सहन करणार नाही. या ऍक्सिडेंटचा निकाल लागलाच पाहिजे.
त्यामुळे श्रीकांत इनामदारांच्या गाडीला धडक देणारा तो जो कोण माणूस होता त्याला गजाआड केल्याशिवाय आपणही गप्प बसायचं नाही. वीणा वहिनी. हॅलो सिद्धू, मी वीणा बोलतेय. वहिनी भावना बोलतेय. बोल ना. भावना, सिद्धू आहे का ग तिकडे? हो आहेत अगं, पण झोपलेत ते. काय झालं बोल ना तू. अगं काही नाही, हरीश भाऊजी आणि सिंचना अजून घरी परतले नाहीयेत, बाहेर कुठेतरी गेलेत. ते दोघंही इकडेच आलेत अगं आमच्याकडे. काय? कमालच आहे यांची. एका शब्दानेही सांगितलं नाही की फोनही उचलले नाही. भावना, पण तरी एव्हाना इथे घरी यायला हवे होते ते. हो म्हणजे अगं दोघंही बॅगा घेऊनच इकडे आले. आता किती दिवस मुक्काम आहे मला नाही माहिती. बरं ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही. तू शांत झोप. हां, ठेवते फोन. गुड मॉर्निंग आजी. गुड मॉर्निंग. पण आमची तर मॉर्निंग पहाटेलाच झाली. हाय ग आजी. आई चहा देतेस का? आणते आणते बाळा. अगं आणतच होते मी. सासूबाई गरम आहे सावकाश. हे घे बाळा, इथे ठेवू का मी? नको दे. थांब, मी बिस्किट घेऊन येते. नुसता चहा नको. अगं मी आई जानू. अगं 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 आई कशाला घाई गडबड करतेस? हा, बरी आहेस का? गरदरपणात ना असं सकाळी सकाळी होतं बरं. काळजी करू नकोस. अरे अगं मी आहे ना इथे. तुझी काळजी करण्यासाठीच आहे ना इथे. तुझे लाड करण्यासाठी आले मी. तू कशाला दगदग करतेस? मग आणते. मला ना कसं तरीच होतंय. म्हणजे मला भूक तर लागते, पण काही खावंसच वाटत नाही. म्हणजे मला काही जातच नाही. अगं बाळा, या दिवसात असंच होतं बघ. आई बिस्किट. काही लागलं तर मला सांग बरं. थँक्यू. जानू, मला असं वाटतंय की आता ह्या तुझ्या बाळणपणात ना एक कोणीतरी स्वयंपाकाला बाई ठेवूयात आपण. कारण आता तुलाही काही झेपणार नाहीये आणि लक्ष्मीची पण खूप धावपळ होते ग. आजी तू जे बोलतेस ते मला कळतंय ग, पण जयंतला नाही ना चालणार. आजी मी काय म्हणते, ते स्वयंपाकीण बाई इथे ठेवण्यापेक्षा आपण काहीतरी दुसरं ऑप्शन शोधूयात का? म्हणजे ही गोष्ट मी जयंतच्या कानावर घालते, पण मग काय होईल माहितीये का, जयंतच एक्स्ट्राच्या सगळ्या कामांचा भार उचले. अगं जयंत काय स्वयंपाक करणार आहे? आणि तोही रोज? अगं आजी हो, तुला माहित नाहीये माझा नवरा काय काय करू शकतो. म्हणजे समजा जर आता एखादी गोष्ट मी त्याच्या समोर बोलून दाखवली की ती गोष्ट दुसऱ्या मिनिटाला माझ्या समोर हजर असते. आता बघ, आता व्यायाम करायला गेलाय ना तू, येताना माझ्यासाठी नारळ पाणी आणतो की नाही ते बघच. नारळ पाणी हातच घेऊन येतो.
किती रिकामा रिकामा वाटतंय नाही? घरात मोजकीच माणसं. याआधी असं कधी झालंच नाही. आणि त्यातही तुम्ही सगळे बाहेर पडलात ना की मला आणखीच कसं तरी होतं. घर एकदम खायलाच उठतं बाई. खरंय तुझं विना. वीणा, आता घरात मोजकीच माणसं, त्यात महिना अखेर आलाय म्हणजे पगार होणार. आणि मी माझा सगळा पगार तुझ्याकडे आणून देणार. पण घर खर्चातला फक्त अर्धा घर खर्च त्यातून करायचा, कळलं ना? कारण या घरात 2 बिराडं राहतात. निम्मा घर खर्च त्या बिराडाकडून घ्यायचा. नाही, नेहमीसारखं आगाऊपणे अख्खा घर खर्च माझ्या पगारातून करशील तर तसं करू नकोस. निम्मा घर खर्च दुसऱ्या बिराडाकडून येईपर्यंत वाट बघ, कळलं ना? हा. हे बघ संतोष, आजवर कधीच मी महिन्याला पैसे दिले नाहीत असं झालेलं नाही. जेव्हा माझी नोकरी केली तेव्हा रिक्षा चालवून सुद्धा मी पैसे दिले. आठवतंय ना तुला? आणि हो, जेव्हा तेही काम माझ्या हातून गेलं तेव्हा लक्ष्मीने पोळ्या लाटल्या आणि तुझे घर खर्चाचे पैसे आम्ही दिले होते. त्यामुळे हे जे आडून आडून टोमणे मारतोयस ना, पुढे झाले, बंद कर आता. असं नाही हो बाबा. आता तुम्ही बघताय ना, घरातली एक एक माणसं कमी होत आहेत. हरीश सिंचना नेमके पैसे द्यायच्या वेळेस घर सोडून पळून गेले. नाही, त्यांच्याकडून ते पैसे वसूल करेनच मी. बाबा, तुम्ही घर खर्च देणार हे ऐकून मनाला खूप शांती वाटली, बरं वाटलं. हद्दच पार केलीत ना तुम्ही. ज्यांनी तुम्हाला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, नोकरी लागेपर्यंत तुमच्याकडनं दमडीही मागितली नाही, त्यांना तुम्ही या वयात आता घर खर्चावरनं टोमणे मारता. अहो, उलट तुम्ही त्यांना म्हटलं पाहिजे की बाबा, मी तुमचा मुलगा आहे, म्हातारपणी कसलीही गरज लागली ना तर काळजी करू नका, मी आहे. पण तुमची आपली उलटी गंगा. उलटी गंगा? हं? त्याच बाबांनी मला जेलमध्ये पाठवलं हे विसरलीस? विसरलीस? त्यामुळे जास्त विचार करू नकोस, कळलं ना? ते पण काय कमी नाहीये, नाही तर असे आत निघून गेले नसते. सर नमस्कार, कसे आहात? नाही, प्लॅनमध्ये काही बदल नाही आहे. मी येतोच आहे बँकेत. फक्त तुम्हाला एक विचारायचं होतं. सर, जे फंडाचे पैसे मी ठेवले आहेत ते मला काढायचे होते. तेव्हा आता एकरत मी एवढी मोठी रक्कम काढायची आहे, तर त्याकरता काही ॲप्लिकेशन वगैरे करावं लागेल का मला, हे विचारायचं होतं. एवढंच ना? हो चालेल. हो ठीक. नाही, गरज अशी म्हणजे सर, मी आता ठरवलं आहे की घराचं काम सुरू करायचं. मला कल्पना आहे सर, एवढी मोठी रक्कम नाही आहे, पण म्हटलं जी काही रक्कम जमली आहे त्यांनी काम सुरू तर करू, पुढचं पुढे पाहता येईल. ठीक आहे सर, येतो. हां, भेटूया. थँक्यू. ऐकलंस? ऐकलंस? मी म्हणतोय ते चुकीचं नाहीये. अगं, मी नुसता घर खर्चाचा विषय काढला तर लगेच स्वतःचं घर बांधायचं काढलं त्यांनी. ते पण काय कमी नाही आहेत. बांधू दे, बांधतायत ना स्वतःचं घर, बांधू दे. अगं, मी पण माझं घर बांधायला काढलं होतं, भूमिपूजन सुद्धा झालं होतं, पण माझे पैसे चोरीला गेले नसते ना तर आतापर्यंत घर रेडी असतं. त्याचं तुला काय नाही. सो ठीक आहे, मी आत्ता पण पैसे कमवेन आणि पटापट घर बांधेन आणि आपल्या या मिडल क्लास मेंटॅलिटीच्या कुटुंबाच्या नाकावर टिचून वास्तुशांत करेन. हा, घर बांधतायत. लक्ष्मी, सुप्रभात.
काय मुलांना सोडून आलात का? जायचंय मला, पण आज आपल्याला एक महत्वाचं काम करायचं आहे. काय हो, बोला ना. जी माझ्या प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम मी बाजूला ठेवली आहे ना, ती घरामध्ये गुंतवून टाकूया. अहो नाही म्हणजे त्या दिवशी म्हणाला होता तुम्ही, पण आता अचानक घर बांधायला काढलं तर खूप खर्च आहे हो. एवढेच तर पैसे ते असू द्या ना. अगं काल सिंचना हरीशला घेऊन तिच्या माहेरी गेली आहे. काय सांगताय? आता किती दिवस ते तिकडे राहत आहेत, परत कधी येत आहेत काहीच माहित नाहीये. आणि आता संतोषने घर खर्चावरून मला पुन्हा टोमणे मारलाय. लक्ष्मी, मला मान्य आहे मी गरगंज श्रीमंत नाही बनू शकलो, इतका पैसा नाही कमवू शकलो मी, पण एक नक्की, म्हातारपणात माझ्या बायकोला माझ्या मुलांकडून टोमणे ऐकायला लागणार नाहीत, तिचा अपमान होणार नाही, एवढं मात्र मी करणार आहे. आणि म्हणूनच आता आपण आपलं घर बांधणार आहोत. हा म्हणजे सुरुवात तरी करणार आहोत. आणि आपल्या घराचे दरवाजे आपल्या मुलांकरता नेहमीच उघडे असतील, त्यांच्याकरता आपण स्वतंत्र खोल्याही बांधू. पण एक नक्की, घराच्या दरवाज्यावर पाटी आपल्या नावाची असेल. म्हणूनच त्या संदर्भात जरा बँकेत जायचंय, तेव्हा तू एक आता म्हणजे जानू आणि जयंतला सांग काहीतरी, आणि तू ये सासवडला निघून. आजच हे काम करायचंय आपल्याला. आत्ता येऊ? हो, कारण अगं सोमूला मी याबद्दल कधीच सांगून ठेवलं होतं. त्यांनी एका माणसाचा नंबर दिलाय, त्यामुळे आता आपल्याकडनं उशीर व्हायला नको, म्हणून म्हणतोय आजच हे काम करून टाकूया. बरं बरं, तुम्ही मन शांत ठेवा. मी निघते, म्हणजे जानूची काहीतरी व्यवस्था करायला हवी. मी बघते, येते मी. हां ठीक आहे, ये. हे बघ, आला जयंत. हे की जानू, तुझ्यासाठी नारळ पाणी. बघ आजी, मी म्हणाले होते ना तुला, जयंत माझ्यासाठी नारळ पाणी आणेलाच. खरंच ग जानू, तुझा नवरा अगदी मनकवडा आहे बघ. भाग्यवान आहेस हो. एक मिनिट, तुम्ही आत्ताच चहा प्यायला आहेत का? तू थोड्या वेळाने नारळ पाणी पी. ओके? हो जयंत, आहे माझ्या लक्षात, नको एवढी काळजी करूस. बरं, मी हे आत ठेवते. आजी आले. मी पण रेडी होतो. जयंत, काल तर तू आणलं नाहीस, पण आज जानू बोलल्यावर तू नारळ पाणी घेऊन आलास. तुम्हीच म्हणालात ना, आहे मी मनकवडा. आहेसच की. चांगलंय, बायकोच्या मनातलं ओळखता येतं तुला. सासूबाई, जावई बापू यांचा फोन आला होता. म्हणजे ना, सासवडला जरा महत्वाचं काम आहे बँकेचं, तेव्हा मला जावं लागेल. नाही म्हणजे मला कळतंय की मी खरं तर इथे जानू बरोबर थांबायला हवं, पण तसंच महत्वाचं नसतं तर यांनी आग्रह केला नसता. हे बघ लक्ष्मी, आता पण बिन काही नाही. श्रीनिवासने सांगितलंय ना, मग तू निघ. इकडची काही काळजी करू नकोस, मी आहे जानूपाशी. हो आई, तुम्ही जा. मी पण आज वर्क फ्रॉम होम करतोय. कशाला? मी अजून काही म्हातारी झालेली नाहीये. लक्ष्मीने सगळा स्वयंपाक करून ठेवलाय. मी आणि जानू सगळं व्यवस्थित बघून घेऊ. हा, तिला वाढायची जबाबदारी माझी. नको काळजी करूस. किंवा मी सुद्धा तुम्हाला वाढू शकतो. तसंही तुम्ही म्हणाला होतात की घरात एखादी कामवाली बाई असती तर. अगं बाई, जयंत तू मनकवडा तर होतासच, जानूच्या मनातलं ओळखायचास, पण आता माझ्याही मनातलं ओळखायला लागलास. पण एनिवे, मी आज घरातच थांबतोय, हे फायनल आहे. कारण त्याच निमित्ताने मलाही जानूसोबत थोडा टाइम स्पेंड करता येईल. हेच महत्वाचं कारण आहे, नाही का? छान. मग येऊ ना मी नक्की. लवकर येते सासूबाई. सांभाळून जा गं. यांना मला कायम घराबाहेरच हाकलायचं असतं. काही झालं तरी घरी थांबायचं कारण शोधतो. सगळ्यांवर लक्ष ठेवायचं असतं.
यांचा काहीतरी बंदोबस्त करायलाच पाहिजे.